हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिका वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सभा संतन की जय, अपने अपने माता पिता की। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु महेश्वरा, साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुदेव संस्कृतारमरगणं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। आता हृदय आपुले चौपाळूया भले, वरी वैसवे पाऊले श्रीगुरूंचे। मद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु, मनोनिविशेष अत्यादरू विवेकावरी। जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेच प्रकटे महानिधी। तरी जडजडोनी वाहिलानी, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निधधाम मार्ग। प्रस्तुत प्रवचनाकरता घेतलेली ओवी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक आहे 516 क्रमांक आहे. म्हणजे सेकंड लास्ट जो श्लोक आहे त्याच्यावरती ज्ञानोबारायांनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्यातली शेवटची ओवी आहे. तर ह्या ओवीद्वारे ज्ञानोबाराय आपल्याला असं सांगतात की तरी झडझडून वाहिला नाही. म्हणजे तू काय कर, आता ह्या मृत्यू लोकामध्ये तू आलेला आहेस, मृत्यू लोकामध्ये तुझा जन्म झालेला आहे, आता तू सगळं सोडून दे. तू या बाजारहाटामधून, मृत्यू लोकाच्या बाजारहाटामधून तू वेगळा निघ आता. आणि काय कर वेगळा निघून, ये भक्तीची या वाटेला, भक्तीची वाट तू धर. आणि भक्तीची वाट धरल्यानंतर काय, जिया पावसी अव्यंग निधधाम माझे. मग तू माझ्या, मी कसा आहे, मी निर्दोष आहे, मी अव्यंग, अव्यंग म्हणजे मला व्यंग नाही आहे काही. बघा, आपण चांगलं झालं तर भगवंताची कृपा म्हणतो आणि आपलं वाईट झालं तर म्हणतो देवाने माझं काही बरोबर केलं नाही. वास्तविक भगवंत हा कर्मामध्ये कुठलीही ढवळाढवळ करत नाही. तुमचं चांगलं होणं आणि तुमचं खराब होणं, वाईट होणं हे आपल्यावरच आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ. कारण हे सगळं सृष्टी कर्माच्या आधारावर आहे. तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला, म्हणजे म्हणतो ना आपण मराठीमध्ये, पेराल तसे आहे की नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात की माझं जे निर्दोष निधधाम आहे, म्हणजे माझ्या स्वरूपाला तू मिळशील येऊन. परंतु आपण काय, कुठली वाट धरली पाहिजे, भक्तीची वाट धरली पाहिजे. आणि भक्ती अशी आहे की ते कोणी करू शकतो. त्याला काय अधिकार नाही आहे. यारे यारे लहान थोर, कोणी लहान येऊ शकतो, कुठल्याही यातीचा येऊ शकतो, असं काय त्याला बंधन नाही आहे. परंतु बाकी मार्ग म्हटलं की त्याला बंधन आहेत. समजा ज्ञान मार्ग आहे, ज्ञान मार्गाला तुम्हाला काय पाहिजे, ज्ञान पचवण्याची शक्ती पाहिजे. त्याला काय आहे, त्याला तुमचा अधिकार पाहिजे ज्ञानाला. कारण कोणालाही ज्ञान मिळत नाही. आणि ज्ञान मिळालं तरी ते पचवता आलं पाहिजे, असं पण आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंद, असं भगवंतांनी म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. परंतु मेक अशी आहे, ज्ञान झालं की आपोआप अहंकार येतो.
बघा शेण जमिनीवर पडलं ना तर आपोआप माती येते त्याच्याबरोबर, आपोआप मातीला सांगावं नाही लागत की चल बाबा माझ्याबरोबर. तसंच ज्ञान आहे. ज्ञान हे म्हणजे ज्ञान आलं की मनुष्य म्हणतो मी आता वेगळा झालो तुमच्या असं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या ओव्यामध्ये म्हणजे हा जो 9वा अध्याय आहे ना हा राजयोग आहे. म्हणजे प्रत्येकाला राजयोग मिळू शकतो. केव्हा बघा गीतेचे 18 अध्याय आणि बरोबर भगवंताने 9व्या अध्यायातच सांगितलं आहे राजयोग. मग त्याच्यात सुरुवात आपली अर्जुनाच्या रडण्यापासून आहे विषाद योग आणि 9व्या अध्यायाला ते राजयोग सांगतात. नंतर त्याचा 10वा अध्याय हा विभूती योग आहे. नंतर 11वा अध्याय आपलं विश्वरूप दर्शन आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या अध्यायाची म्हणजे अरेंजमेंट आहे. हां, तर आता ह्या माऊलीने ना म्हणजे काय केलं लिहिलेलं आहे की ही मृत्यूलोक आहे उफराट आहे, म्हणजे उलट चालणार आहे सरळ चालणारं नाही आहे. आणि ह्या मृत्यूलोकामध्ये तुमचा जन्म झालेला आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे की भगवंताची कास धरली पाहिजे. पण असे काही जगामध्ये माणसं आहेत, सगळे काही देवाला मानणारे नाही आहेत, काही नास्तिक असतातच आहे. मग ते एका ठिकाणी ज्ञानोबा का भगवंत असं म्हणतात की ना तरी विद्या की वयसा, कशाच्या जोरावरती मला नाही भजत. विद्या म्हणजे ज्ञानाच्या जोरावर का, वयसा तरुण हात म्हणून का बघा तरुणपण असं आहे की तो कोणाला जुमानत नाही, मुसमुस त्याचं ते तारुण्य असतं. त्याच्या वेळेला विवेक त्याच्याकडे नसतो मग भगवंत म्हणतात तो तरुण आहे म्हणून का तुम्ही काय म्हणजे रचना आहे बघा ज्ञानोबा आहे का मला भजत नाहीत. ना तरी विद्या की वयसा या प्राण्यांशी हा ऐसा न भजता भरवसा सुखाचा कोण. माझ्यावर ते भरोसा ठेवत नाहीत, मग यांना सुख कुठून मिळणार. सुख देणारं तर मीच आहे. त्याच्यानंतर पुढचे एक ओबी अशी आहे की आगा मातेनं भजावाया लागी कवन बळपा आपुले अंगी. काही घरी की भोगी निश्चिंत केली. का ते निश्चिंत राहिलेले आहेत, काय बळ आहे त्यांच्याकडे, असं कुठलं बळ आहे की माझ्याशिवाय ते सुखाने राहू शकतात बघा असं पैशाने सुख मिळत असेल तर सगळ्यात श्रीमंत टाटा आणि बिर्ला वगैरे अंबानी वगैरे सुखी राहिले असतील. परंतु जेवढे पैसे जास्त तेवढे झोप येणार नाही तुम्हाला. ते सांभाळायला म्हणजे पैशाच्या मागे शास्त्राने 16 अनर्थ सांगितलेले. मग सगळेजण पाठिंबा लागतात. पैसा नसेल तर बा जाऊ दे बा पैसा नसणं पण वाईट आहे आणि असणं पण वाईट आहे, पण गरजेपुरता असावं आहे की नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये माऊलीने काय म्हटले, आहा कटकटा हे ओखटे मूर्ती लोकीचे उफराटे येत अर्जुना जरी अवसटे जन्मला असेल. हे मृत्यूलोक उफराटे चाललेलं आहे आणि त्याच्यात तुझा जन्म झालेला आहे. तर तुला काय करावं लागेल, तुला सावध राहावं लागेल. म्हणून झडझडूनही व्हायला नाही. बघा एक तर असं होतं ना काही वेळेला आपण लग्नाच्याच वेळेला मारुतीच्या मंदिरात येतो नंतर येतच नाही मंदिरात, जातच नाही. त्याला तेवढा वेळच नसतो, एवढा प्रपंच त्याच्या मागे लागलेला असतो. म्हणून ज्ञानोबा आपल्याला काय सांगतात की आठवण करून देतात की मृत्यूलोक हे उफराट आहे. आता हे उफराट म्हणण्यामध्ये त्यांनी 1-2 दृष्टांत आपल्याला सांगितलेले. तर बघा काय आहे, एक दृष्टांत असं आहे की दरदरू सापे गिळजूत आहे उभा की तो मासिया वेटाळी जिवा तैसे प्राणिया कवना लोभा वाढवते कृष्णा. बघा नागाने सापाने बेडकाला गिळलेलं आहे. किती गिळ आहे माहिती आहे का, अर्धा गिळ आहे. आणि बेडूक काय करतो माहिती आहे का, बाहेरचं चिलाटाकडे बघतोय
की मला हे भेटलं तर बरं होईल. अरे मग अर्धा तर गिळायला त्याने, अर्धा तर तू त्या सापाच्या तोंडामध्ये आहे. तसं आपलं आहे. आपलं आपण म्हणजे बराचसा भाग काळाने आपला गिळालेला आहे. मग आपण का तृष्णा वाढवायची? हां, तर ते असं म्हणतात की तैसे प्राणिया कवना लोभा वाढविती तृष्णा. कशामुळे वाढवतात तृष्णा? बघा, तृष्णा वाढवसी बहुवस कधी ना सुखासी पवसी, असं तुकोबारा आपल्याला म्हणून गेलेलं आहे. तृष्णा वाढवली का काय होतं माहिती आहे का? ते म्हणतात ना, ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड. गरजा कधी संपत नाहीत माणसाच्या. गरजा आपण संपवल्या तर, परंतु हाव जे असते स्पृहा, त्या दिवशी झाला स्पृहा शब्द, स्पृहा आपण काय केली पाहिजे? थांबवली पाहिजे. हाव आपण थांबवली पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का? कितीही दिलं आपल्याला तर ते काय आहे? कमीच आहे. आता इथे मी तुम्हाला सांगतो, वाढदिवसाच्या निमित्ताचा आपला हा थोडासा 5 मिनटं अजून मी बोलेल तुमच्याशी. वास्तविक वाढदिवस मी साजरा नाही करत. पण कसं असतं, जसा देश तसा देश, मी काल बोलून गेलो. तर ही प्रथा आहे आपली सगळ्यांची आणि प्रथेप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. त्या मानाने कसं आहे, आता बघा याच्यामध्ये माऊली काय म्हणते माहिती आहे का? की एथ मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पारी मृत्यू उदाराची या परिवारी गर्भू घेवसी. बघा, मृत्यू हा तुम्हाला गर्भामध्येच शोधत असतो. आईच्या गर्भामध्ये जेव्हा तुमचं 1 दिवसाचं वय झालेलं असतं, तेव्हा काळाची गणती सुरू होते. आपण तर वाढदिवस नंतर करतो. पण काळ हा पहिल्या दिवसापासून मापन करतोय. आणि वाढदिवस हा एक का मग घट दिवस आहे आपला? सांगा. 1-1 वर्ष. आणि याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का? मला सांगा, 25 वर्षाचा माणूस मोठा की 50 वर्षाचा माणूस मोठा? तुम्ही मला सांगा, तुमचं काय मत आहे? हर्ष साहेब, 25 वर्षाचा तरुण आहे आणि 50 वर्षाचा एक माणूस आहे, मोठा कोण आहे याच्यामध्ये? हां, 25 वर्षाचा का? त्याचं जास्त आयुष्य आहे. म्हणजे असं म्हणू आपण, ज्याच्याकडे बँक बॅलन्स त्याचा जास्त आहे की नाही? हां, म्हणजे 25 वर्षाचा माणूस हा मोठा आहे. पण इथे काय माहिती आहे का? इथे उलट आहे. इथे काय म्हणतात माहिती आहे का? जयाचे आयुष्य थाकुटे होय. म्हणजे ज्याचं वय थोडं राहिलेलं आहे, जयाचे आयुष्य थाकुटे होय. बळ प्रज्ञा जिरूनी जाय. त्याचं बळ गेलेलं असतं. म्हातारपणी बळ जातं, प्रज्ञासुद्धा जाते, बुद्धी जाते. आणि काय आहे पुढे? तयाते नमस्कारती पाय वडेल म्हणून. बघा इथे ज्ञानेश्वरांचं काय आहे? तरुणांच्या पाया पडलं पाहिजे असं ते म्हणतात. म्हणजे तरुण ह्या देशाची काय, म्हणजे असं नाही की म्हाताऱ्यांना एकदम हे करा म्हणजे आउटडेटेड झाले, असं नाही त्याचा अर्थ आहे. त्यांचा सन्मान त्यांना मिळालाच पाहिजे. परंतु हे उफराटं कसं आहे हे सांगतायत ज्ञानोबा इथे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात पुढे? की जवळजवळ बाळ बळीया वाढे. जसं जसं मुलगं मोठं होतं आणि तसं काय होतं? तव भोजे नाचती कोडे. आईबापाला आनंद होतो. मुलगा थोडा छोटा तसाच राहायला पाहिजे का? तो नाही ना, मोठा झाला पाहिजे ना. पण मोठा होताना काय होतं? आयुष्य निमाले आतुल्याकडे ते ग्लानीची नाही, पण त्याच्यामध्ये आयुष्य कमी होतंय, त्याच्याकडे लोकांचं लक्षच नाही. आणि पुढे काय म्हणतायत? जन्मलिया दिवसेंदिवसे की लागे काळाची या ऐसे की वाढती करती उल्हासी उभविती गुडिया. गुडिया म्हणजे पोस्टर लावतात, हार्दिक अभिनंदन, वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा. हा सगळा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये दिलेला. बस मला आता पुढचं काही बोलायचं नाही आहे. आणि पुढचा विषय असा आहे की उद्यापासून अधिक मास सुरू होत आहे की नाही? उद्यापासून म्हणजे 17 मे पासून 1 महिना. हे अधिक मास काय असतं? अधिक मास आहे ना, हिंदू पंचांग हे चंद्र महिन्याप्रमाणे असतं.
आणि जे इंग्रजी कॅलेंडर आहे हे सूर्याच्या असतं. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, दर 3 वर्षांनी हा 13वा महिना येतो. आणि हिंदू पंचांगाच्या प्रमाणे आपल्याकडे 354 दिवसाचा वर्ष आपल्याकडे किती आहे, 354. आणि इंग्रजीच्या म्हणण्यानुसार 365. म्हणजे किती दिवसाचा फरक येतो, 11. मग 11 गुणिले 3 असं त्याने म्हणजे 29 किंवा 30. मग त्यांनी त्याच्यासाठी काय केले, योजना केलेली आहे, एक एक्स्ट्रा महिना ठेवलेला आहे. म्हणजे तो दर 3 वर्षांनी येतो. आणि हा जो अधिक महिना आहे ना, याच्यामध्ये बघा आपण अधिक महिना आपण पाळतो, त्याच्यामुळे आपले सण बरोबर येतात तिथीला. म्हणजे आपलं आहे ना, मकर संक्रांत असो, दिवाळी असो, दिवाळीचा पाडवा असो, रामनवमी असो, हनुमान जयंती, हे त्याच तिथीला येणार आपल्या. परंतु आता मुस्लिम धर्मामध्ये ना हा महिना धरत नाहीत, त्याच्यामुळे त्याचं त्यांची ईद आहे ना कधी पण येते. म्हणजे महिन्यानी पण येते, काय त्यांचं काय हे नाही. म्हणजे एवढं आपलं बघा शास्त्र किती शास्त्रोक्त आहे एकदम, आहे की नाही. असा तो अधिक मास आहे. आणि अधिक मासामध्ये आपण ग्रंथांची उपासना केली पाहिजे, ग्रंथ पारायण केलं पाहिजे, त्याच्यानंतर दान धर्म व्रत वैकल्य केले पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये त्याला धोंड्याचा महिना पण म्हणतात, म्हणजे जावयाचा मान असतो. जावयाला 33 अनारसे तरी करून घालायला लागतात, ब्राह्मणाला पण द्यावे लागतात. ब्राह्मणाला 33 अनारसे आणि वस्त्रदान हे सुद्धा द्यावं लागतं. हे सगळं आपण केलं पाहिजे, पण आपण करत नाही. म्हणजे आपल्या संस्कृतीने जसं घ्यायचं शिकवलं तसं द्यायचं पण शिकवलेलं आहे. तर आपण ते द्यायला पाहिजे. तर असं म्हणजे हा अधिक मास आहे. आणि बोलण्याच्या योगामध्ये म्हणजे एवढं काही बोलण्यासारखं नव्हतं म्हणा, पण आज एक चांगला योग आला आहे. आणि आज आणखीन दिनविशेष तुम्हाला सांगायचं राहून गेला आज माझं. आज आहे शनी जयंतीसुद्धा आहे आणि ना जागतिक प्रकाश दिन आहे, इंटरनॅशनल लाईट डे म्हणतात त्याला. त्याच्यानंतर जागतिक कृषी पर्यटन दिन पण आहे. आणि 1996 साली अटल बिहारी वाजपेयी ह्याच दिवशी पंतप्रधान झाले. 16 मे 1996 दिवशी असा हा दिन विशेष आहे की नाही. तर आपण आणि JRT टाटा त्यांचं पण आज निधन झालं आजच्या दिवशी. म्हणजे ते 1992 साली निधन पावलं, 16 मे 1992 साली. तर अशाप्रमाणे दिन विशेष आहे. तुम्ही सर्व आले, कारण तुम्ही ज्येष्ठ मंडळीकडे बघून आम्हालाही थोडं स्फुरण येतं. आणि खरं कसं आहे, ऐकणाऱ्या असेल म्हणजे श्रोता, वक्त्याला केव्हा किंमत येते जेव्हा श्रोता असेल तेव्हा. इथे श्रोते जरी कमी आहेत, परंतु म्हणजे थोडे आहेत पण चांगले आहेत, अभ्यासू आहेत. आणि खरोखर तुमच्यामध्ये एक कसा काळ जातो हेच काही कळत नाही असं. आणि हे जे पुष्प आहे प्रवचनाचं पुष्प, मी असं इथे विराम. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता विश्वात्मके देवे हे देवाज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर धावो. विश्वधर्म सूर्य पाहो, भूजे वांशिल तुते लावो. प्राणिजात ईश्वर निष्ठांचे मांदियाळी, अनवरत भूमंडळे भेट तुझा. कला कल्पतरुषे हरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जय अर्णव पियुषांचे, चंद्रम जय अलांछन. मार्तंड जय तापहीन, ते सर्वाय सदा सजन सुविरे. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ते लोके, भज जो आदि पुरुषी अखंडित.
आणि ग्रंथ उपजे विशेष लोकी ये दृष्टा दृष्ट विजय व्हावे तेत म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान बसावो तेने वरे ज्ञान देव तेने वरे ज्ञान देव तेने वरे ज्ञान देव हरि ओम शांती शांती. आजच्या कार्यक्रमाला आमचे परममित्र डॉक्टर अशोक पारसनीसे आलेले सपत्नीक आले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आता आरती होईल डॉक्टर साहेब. ओके.